नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बाय द वे, आपण आज बोलणार आहोत द फ्रेंडली नेबरहुड स्पायडरमॅन या वेब सिरीज बद्दल. त्याचा पहिला एपिसोड आणि सेकंड एपिसोड हे आलेले आहेत काल, म्हणजे 29 जानेवारी 2025 काल आले आहेत याचे 2 एपिसोड. पहिल्या एपिसोडचं नाव आहे द अमेझिंग फॅन्टसी. चला आता त्याच्याबद्दल बोलूया. वेट, पहिले हे ठेवू द्या. तर मित्रांनो, पहिला एपिसोड स्टार्ट होतो आपल्या पीटर पार्करच्या नॉर्मल लाईफ मधून. तो आणि मे एका घरात राहत असतात आणि यामध्ये मे यंग आहे अँड आपला पीटर पण व्हेरी यंग आहे, फ्रेशमॅन इयर मध्ये आहेत. त्याचा फर्स्ट डे असतो मिड टाउन हाय स्कूलमध्ये. तो नवीन एका शाळेत जाणार असतो, नवीन काहीतरी एक्सपिरियन्स करणार असतो, नवीन मित्र बनवणार असतो. त्याला खूप एक्साइटेड असतो तो, कारण त्याला रोबोटिक्स शिकायला भेटणार असतो. तो जातो कॉलेजमध्ये अँड समथिंग स्ट्रेंज हॅपन्स. या यू गॉट इट. एक पोर्टल उघडतो वरतून अँड तिथून एक वेनमिफाईड एक मॉन्स्टर येतो, त्याला वेनम म्हणू शकतो आपण. प्लस त्यासोबत येतो डॉक्टर स्ट्रेंज, पकडतो त्याला. एक मल्टीवर्सल स्पायडर असतो जो लटकलेला असतो त्या पोर्टल मधून. तो स्पायडर चावतो पीटर पार्करला अँड थिंग्स चेंज्ड. फ्यू मंथ्स लेटर काय होतं की पीटर पार्कर आता त्याला पॉवर आलेला आहे, तो सगळं स्पायडी थिंग्स करतोय, मस्त स्विंग करतोय. बाय द वे, इथं आपल्याला त्याचा एक नवीन म्हणजे पहिला सूट आहे समजा या सिरीजचा, तो भेटतोय. त्याच्यामध्ये आपल्या त्या सूट मध्ये काय दिसतंय, यू कॅन से जर्सी टी शर्ट आहे, थोडा ओव्हरसाइज. प्लस त्याच्या खाली ब्ल्यू अँड रेड क्लासिक पॅन्ट आहे. एक रेड कलरचा त्याचा मास्क आहे. प्लस वेब शूटर साठी त्याला एक सिलेंडर लावलाय त्याने आपल्या बॅगच्या खाली अँड इट लुकिंग फॅब्युलस. होममेड सूट आहे, अजून पुढे चांगले सूट येतील. अँड तो हे सगळं करून जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला काय दिसतं, तुम्ही जर बघितलं असेल स्पायडरमॅन सोबत एक गोष्ट होते. त्याला इंटर्नशिप द्यायला टोनी स्टार्क येतो स्वतः. इथं पण तसं होतं, बट टोनी स्टार्क नसतो, नॉर्मन ऑसबॉर्न असतो. नॉर्मन ऑसबॉर्न म्हणतो की खूप मी सर्च केलंय, मला 2-4 स्टुडंट भेटलेले पूर्ण जगातले की ज्याच्यामध्ये काही पोटेन्शियल आहे आणि तू एकटा वाटतंय मला, सो तू येतो का, इंटर्नशिप जॉईन करतो का. तो इंटर्नशिप जॉईन करतो अँड एपिसोड एंड्स. तर यात मी काही डिटेल देणार आहे तुम्हाला. पहिली गोष्ट, पहिली फ्रेंड जो पीटर पार्कर आपल्या मिड टाउन हायस्कूल मध्ये करतो, हिचं आहे निको मरीना. एकदम अशी जेन झी स्टाईल्ड पोरगी आहे, जस्ट लाईक MJ फ्रॉम नो वे होम. प्लस दुसरं कॅरेक्टर दिसतं इथं पर्ल, तिचा बॉयफ्रेंड लॉनी. पीटर पार्कर स्विंग करत असतो, स्विंग करत स्कूलमध्ये जातो तेव्हा पीटर पार्करला दिसतं की काही पोरं एका मुलाला पिटताय आणि तो पोरगा असतो हॅरी. पीटर पार्कर हॅरीला वाचवतो. अँड वेली एपिसोड मध्ये मला काय आवडलं, पहिली गोष्ट तर बेस्ट स्टोरी लाईन आहे. एक मल्टीवर्सल स्पायडर आहे म्हणजे कुछ तो मल्टीवर्सल का झोल है आणि चांगलं आहे. आय नो की ते जास्त ओव्हर यूज नाही करणार मल्टीवर्सला, बट या इट्स गुड. प्लस एनिमेशन स्टाईल एकदम कडक आहे, एक नंबर. म्हणजे ना असं वाटतं की आपण जुन्या काळामध्ये गेलो, लहानपणीच्या. आणि मला एक कळत नाही, मला खाली कमेंट करून सांगा, ऑस्कॉर हा विलन वाटतोय की हिरो वाटतोय याच्यात, खाली कमेंट करा. चला आता बोलूया दुसऱ्या एपिसोडकडे. वेल, दुसऱ्या एपिसोडचं नाव होतं द पार्कर लक आणि या एपिसोडमध्ये दुनियाभरचे डिटेल्स. पीटर पार्कर खूप एकदम एक्साइटेड असतो इंटर्नशिप. मे पण एक्साइटेड असते इंटर्नशिपसाठी. अँड पीटर पार्कर जेव्हा हायस्कूलमध्ये आलो, लॉनीचे मित्र त्याला वेलकम करतात आणि त्यांचा एक गेम असतो स्टार्ट होणार. तर पीटर पार्करला ती पण एक कमिटमेंट असते की त्याचा गेम बघायचा आहे. बट शेवटी 4 वाजता बोलवलं असतं ऑस्करने. पीटर पार्करला थोडा लेट होतो, बट त्याला ID कार्ड भेटतं शेवटी. त्याचा एक वियर्ड फोटो निघतो ID कार्ड मध्ये. तिथं त्याला आता त्याचे कलिग्स भेटतात. हा खूप एक्साइटिंग पार्ट आहे यार. पहिली गोष्ट, पहिली कलिग त्याला भेटते आशा फ्रॉम वकांडा. सेकंड, अमॅडियस जो. हल्क भाऊ काय चालू आहे. अमॅडियस जो हा स्वतःला डॉक्टर चो म्हणतो. बाई चांगलंय, आयजीसले कशी पुढे चालवतं. नाही. थर्ड आहे जिन फॉकल्ट. वेल, अमॅडियस जो हा लोअर ईस्ट साइड कडून आहे आणि जीन ही लोन आयलँडची. लोन आयलँड म्हणजे आय गेस इज इट व्हाईट टायगर ज्युनियर असू शकतो. वेल, या सगळ्यांना ओव्हरसी करायला डॉक्टर विटमॅन हे आहेत. एकदम नकचडा म्हातारा आहे, डोंट कोट मी ऑन इट. प्लस अजून एक एक्साइटिंग कॅरेक्टर आहे डॉक्टर कॉनर्स. येस, बट ना
ते कॉनर्सनी, डॉक्टर कॅरा कॉनर्स. येस, लेडी आहे ती, सेम लिझर्ड. ती मेंटर करते पीटर पार्करला. अँड नंतर पीटर पार्कर जसं त्याच्या कलिग सोबत चिली करत असतो तेव्हा त्याला दिसतं टीव्हीवरती की अरे कुठेतरी आग लागली आहे. पीटर पार्कर लगेच जातो लोकांना वाचवायला ॲज विंग फ्रेंडली नेबरहूड स्पायडरमॅन. अँड देन तो बघतो एका नवीन विलनना, द ब्युटेन. यस भाऊ, एकदम शॉकर वाईब्स देत आहे. सही आहे विलन भाई, एक नंबर, मला आवडला. अँड पीटर शेवटी त्याला हरवतो. अँड पीटरला इकडं शोधत असतात सगळे. डॉक्टर विटमॅन पण चिडलेला असतो बेकार. पीटर जेव्हा जातो तिकडं ऑस्कॉपला तर डॉक्टर विटमॅन म्हणतो की ब्रो काय चल रहा है. त्याचे कलिग्स पण त्याने टांग खेचत असतात त्याची विचारायची. डॉक्टर कारा कॉनर्स म्हणते की थांबा जरा. आणि लगेच नॉर्मन ऑसबॉर्नचा मॅनेजर येतो, जो रिसेप्शनिस्ट असतो ना खाली आयडी कार्ड काढणारा, तो येतो आणि तो म्हणतो की पीटर तुला सरांनी बोलवलंय. पीटर जातो. अँड द एक्साइटिंग पार्ट, जेव्हा पीटर ती आग लागली ती विझवायला जात असतो तेव्हा पीटर काय करतो, पीटरची एकदम चूक होते. पीटर काय करतो की आपले कपडे बदलतो आणि स्पायडी होतो. बट त्याला माहित नाही की ऑस्करला सगळे कॅमेरे लावलेले. नॉर्मन ऑसबॉर्न बघतो. नॉर्मन ऑसबॉर्न त्याला दाखवतो मॉनिटरमध्ये की हे बघ. तो म्हणतो की सो यू आर द स्पायडरमॅन. येस. अँड एपिसोड संपतो. खरं तर सही एपिसोड होता हा. पण याच्यामध्ये ना आजलेला अजून चांगले लिझर्ड भेटलेला आहे, आपला अमॅडिस जो भेटलेला आहे, वकांडाची हे व्हाईट टायगर आहे, अँड ब्युटेन आहे, प्लस ऑस्कर फाउंडेशन थोडं फिशी वाटतंय. निको रॉबिन त्याला बोलते मध्ये मागच्या एपिसोडमध्ये की जाऊ नको तिथं, तो फिशी थोडं कारभार. येस, हे आहे सगळं. तुम्हाला कसं वाटला हा एपिसोड ते सांगा मला. बाय द वे मला एकंदरीत हा एपिसोड खूप आवडलाय. दोन्ही एपिसोड ऍक्च्युली पॉवर पॅक एपिसोड होते, बेस्ट स्टोरी लाईन होती अँड एक्साइटमेंट बिल्ड होते. आता पुढच्या बुधवारी 1:30 वाजता बघू की नवीन एपिसोड मध्ये काय बोललो होतं. आय गेस तेव्हा 3 एपिसोड लॉन्च होणार आहे. सो आय एम रिअली एक्साइटेड फॉर इट. अँड 14 फेब्रुवारीला आपला कॅप्टन अमेरिका 4 येणार आहे. सो त्यासाठी पण एक्साइटेड आहे. तुम्ही किती एक्साइटेड आहात मला खाली कमेंट करून सांगा. आणि हा एपिसोड, हे दोघे एपिसोड कसे वाटले हे मला खाली कमेंट करून सांगा. माझा रिव्ह्यू कसा वाटला ते पण खाली कमेंट करून सांगा. बाय द वे, बाय बाय, लाईक शेअर कमेंट.